अगदी सहज हा पेपर जो आहे तो विद्यार्थ्यांना मिळतोय। त्यामुळे यामागे नेमकं जबाबदार कोण आहे, कुणाचा निष्काळजीपणा होता ज्यामुळे हा पेपर फुटला, असे सवाल जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितलं तर 10वीचा पेपर फुटलेला आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून या संदर्भात। अक्षय, आपण पाहतोय परीक्षेचा पहिल्याच दिवशी पेपर फुटला, काही प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे का? कुणाचा नेमका निष्काळजीपणा आहे? सविस्तर अपडेट। जालन्यातल्या बदनापूर इथे हा मराठीचा 10वीचा पेपर फुटलेला आहे। जालन्यात जवळपास 102 केंद्रावरती जी आहे ती 10वीची परीक्षा जी आहे ती पार पडत आहे आणि पहिल्याच दिवशी हा धक्कादायक प्रकार जो आहे तो जालन्यातल्या बदनापूर इथून समोर आलेला आहे। अक्षरशः पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर बदनापूर शहरातल्या काही सीएससी केंद्रांवरती अगदी 20 रुपये किंमत मध्ये ही पूर्णपणे रेडी उत्तर या परीक्षेचे मिळत होते आणि जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यात देखील काही वेळासाठी थांबवतीये। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, 10वीच्या परीक्षेचा पहिला दिवस, किरकोळ किंमत 20 रुपयांमध्ये उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका मिळतीये, काय आपलं म्हणणं या संदर्भात? एक आहे जी बातमी आपण माझ्यापर्यंत पोहोचवत आहात, कारण वर्षानुवर्ष एकतर 10वीच्या परीक्षेच्यासाठी मुलं 7वी 8वी पासून तयारी करणारी मुलं असतात की त्यांचा 10वीचा बेस पक्का व्हावा यासाठी, आणि वर्षभर मेहनत घेणाऱ्या मुलांची याच्यामुळे नुकसान होतं। शिक्षण मंत्रालयाने योग्य ती खबरदारी या संबंधाने घ्यायला हवी। विभागीय शिक्षण आयुक्तांनी सुद्धा परीक्षा पद्धतीच्या संबंधाने योग्य असणारी सगळी खबरदारी घ्यायला पाहिजे, परंतु इतका निष्काळजीपणा आणि ढिसाळपणा होत असेल तर निश्चितपणे या संबंधाने तातडीने शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण यायला हवं। सुषमाताई, कधी 10वीचा पेपर, कधी 12वीचा पेपर, कधी एमपीएससीचा पेपर, वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात। विद्यार्थ्यांच्या करिअर सोबतचा खेळ म्हणावा लागणार आहे। एमपीएससी राज्यसेवेचे तर जवळपास सरळ सेवा भरती आणि राज्यसेवा भरतीचे सगळे पेपर सातत्याने फुटत आहेत। आता हे लोन जर 10वी पर्यंत आलेलं असेल तर जी मुलं नव्याने या व्यवस्थेचा भाग होऊ पाहत आहेत अशा मुलांच्या करिअरवर याचा परिणाम होतोय आणि त्याला जबाबदार ही सरकार पदावर बसलेली जी माणसं आहेत या माणसाचा गलथानपणा आहे आणि निश्चितपणे या संबंधाने तातडीने, कारण आजचा एक पेपर फुटणं म्हणजे या लेकरांचं पुन्हा नुकसान आहे, त्यामुळे यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची ही सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे। एकीकडे कॉपी मुक्त अभियान राबवलं जातंय, कारवाई विद्यार्थ्यांवर होणार हे निश्चितच आहे, मात्र यानंतर आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार किंवा नाही हेही बघावं लागणार आहे। आपली भूमिका या संदर्भात नेमकी काय असेल? एक लक्षात घ्या ताई, विद्यार्थ्यांवर कारवाई होईल कदाचित, परंतु विद्यार्थ्यांना काय तुम्ही तिथं देताय त्यावेळेला लोक घ्यायला तयार होतात, पण मुळात प्रश्नपत्रिका फुटते कुठून? ती विद्यार्थ्यांनी तर फोडली नाही ना। ती प्रश्नपत्रिका फोडणारे अधिकारी कोण आहेत? शिक्षण विभागीय संचालक कोण आहेत? विभागीय संचालकांनी ती पुरेशी काळजी घेतलेली नव्हती का? या अशा अनेक गोष्टी आहेत ना। वरून जिथून पेपर तयार झालाय तिथून पेपर फुटलेला असणार, खाली मुलं काहीच करू शकत नाहीत। निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। निष्काळजीपणा समोर आलेला आहे आणि यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।